मित्रांनो, तुम्ही आमच्या व्हिडिओचं टायटल बघितलंच असेल. कोणतं? तर हवाबाजी. कोणतं टायटल बघितलं तुम्ही? हवाबाजी. मी कृणाल सर, केसीएस एज्युकेशन ग्रुप, कोराडी, नागपूर. आता सांगण्याचा विषय असा आहे की तुम्हाला माहितच आहे की आता महाराष्ट्र सरकारने नुकतंच म्हटलं म्हणजे कालच 16,000 प्लस जागांची 100% भरती डिक्लेअर केलेली आहे. ठीक आहे. आता भरती डिक्लेअर झाली तर याचा सगळ्यात जास्त फायदा हा कोण उचलेल? मुलांपेक्षा जे शिक्षक लोक आहेत, जे ग्रामीण भागातले असू द्या किंवा शहरी भागातले असू द्या, ते सटा आपली ऍडव्हर्टाइजमेंट टाकेल आणि मी नंबर वन अशी ऍडव्हर्टाइजमेंट करू 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 मुलांना वेटीस धरेल. आणि वेटीस धरल्यानंतर जे ग्रामीण भागातले खेड्यापाड्यातले जे पोरं आहेत, ज्यांच्यामध्ये पोलीस भरतीबद्दल अवेअरनेस नाही आहे, ते पोरं काय करणार? या लोकांची ऍड पाहणार आणि तिथे जाऊन ऍडमिशन करणार. या शिक्षक लोकांना मुलांशी काहीच घेणं देणं नाही आहे. सगळेजण म्हणतात मी नंबर वन. मग हे सगळेच जर नंबर वन आहे तर मग नंबर 2 कोण आहे? जर सगळेच भारतातले, महाराष्ट्रातले, विदर्भातले सगळेच नंबर 1 क्लासेस आहे तर मग नंबर 2 कोण आहे याचा विचार हा स्वतः विद्यार्थ्यांनी करायला हवा. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे प्रत्येक इन्स्टिट्यूटचे किंवा जे पोलीस भरतीची तयारी करून घेणारे किंवा एसएससी ची तयारी करून घेणारे प्रत्येक मास्टर लोक हे तुम्हाला सांगत असणार की आमचे इतके लागले, आमचे तितके लागले, आमचे लागन 5 लागन 50 लागन 8 लागन 80 लागन 10 लाख लागन 100. नुसती फक्त हवाबाजी करतात. का बरं? तर फक्त पोरांच्या ऍडमिशन आल्या पाहिजे म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता तरी जागरूक व्हा आणि येणाऱ्या पदभरतीची अशा शिक्षकाकडे जाऊन किंवा अशा युट्यूब चॅनलवर येऊन तयारी करा की जिथून तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये नॉलेज मिळेल आणि तुमचा येणारा जो रिझल्ट आहे तो नक्की तुमच्या हातात येईल. जर अशी तुम्ही तयारी कराल तर तुमचं 100% सिलेक्शन आहे. आणि जर तुम्ही फसव्या खोट्या जाहिरातीला जर तुम्ही बळी पडले तर तुमचं आयुष्यभर कधीच रिझल्ट येणार नाही. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, जेव्हाही तुम्ही पोलीस भरतीची तयारी करा, खास करून ग्रामीण भागातल्या पोरांजवळ हा फुकट्याचा पैसा नाही, हा मेहनतीचा पैसा आहे. म्हणून आपला मेहनतीचा पैसा तिथेच इन्व्हेस्ट करा जिथून तुम्हाला आउटपुट जे आहे ते चांगल्या प्रमाणात मिळेल. अन्यथा घरी बसूनच तयारी करा किंवा चांगल्या युट्यूब चॅनलला जाऊन तयारी करा किंवा चांगल्या क्लासेसला जाऊन तयारी करा. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद.